दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री स्वामी समर्थ भगवान की जय। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही। हे रती माई के दुःखाची जनेती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुली आईसे, लावे मनापिसे गोविंदाचे। हे रती माये के दुःखाची जनेती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे। हे रती माये के दुःखाची जनेती, नाही आदि अंती अवसानी। महायोग पीठे तटे भीमरथां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रति प्रदेशं, विरीन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। हे रती माये के दुःखाची जनेती, नाही आदि अंती अवसानी। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापुर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्यक्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला खऱ्या सुखाची अपेक्षा आहे आणि त्या खऱ्या सुखाचा पत्ता सांगणारा अभंग आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणत आहे की बाबा रे, अनमोल किमतीचा हा नरदेह हे मनुष्य जीवन तुम्हाला प्राप्त झाले ना, तर मग वास्तव सुखाच्या प्राप्ती करता तो स्वामी समर्थ भगवंत तुम्ही आपल्या जीवनामध्ये आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही। म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। आणि येर म्हणजे इतरांच्या ठिकाणी जर तुम्ही त्या सुखाचा पत्ता जर शोधू लागलात तर येर म्हणजे इतरांच्या ठिकाणी ते वास्तव सुख तुम्हाला कदापि प्राप्त होणार नाही। कारण एक स्वामी समर्थ भगवंत जर सोडले तर त्या ठिकाणी बाकी सर्व प्रपंच व्यर्थ आहे, नश्वर आहे, माईक आहे, खोटा आहे। येरती माईके दुःखाची जनिती, किती दुःख आहे तर नाही आदि अंती अवसानी। भगवंत सोडले तर त्या ठिकाणी बाकी सर्व गोष्टींमध्ये फार दुःख आहे आणि ते दुःख किती आहे त्याचं मोजमाप करता येणार नाही। मग जर तुम्हाला सुख हवं असेल तर काय करा, तर तो स्वामी समर्थ भगवान परमात्मा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही। आणि जर तुम्ही ते स्वामी समर्थ भगवंत आपल्या जीवनामध्ये आपलेशी जर केले तर ते भगवंत काय करतील, स्वतः ते कसे आहेत, अविनाशी आहे। आपलं सर्वांचं शरीर एक काय आहे, नाशवंत आहे। नाशवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुमचं आमचं प्रत्येकाचं शरीर हे नाशवंत आहे, नाशवान आहे, पण त्या स्वामी समर्थ भगवंताचं स्वरूप कसं आहे तर ते स्वतः अविनाशी आहे। मग अविनाशी स्वरूप असलेले स्वामी समर्थ भगवान परमात्मा
जर तुम्ही त्यांचं नामस्मरण चिंतन भजन जर केलं तर ते स्वतः अविनाशी आहे, तर ते अविनाशी स्वरूप असलेले स्वामी समर्थ भगवंत तुम्हाला सुद्धा त्यांच्यासारखं अविनाशी स्वरूप प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. अविनाश करी आपुले आयसे. फक्त तुम्ही काय करा, तुमच्या मनाला तुमच्या चित्ताला त्याच्या नामाचं वेड लावा, पिस लावा. लावे मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचे म्हणजे तिथं प्रत्येक भगवंत आहे, कारण भगवान परमात्म्याने हे अवतार धारण केलेले आहे. वास्तविक पाहता तो भगवान परमात्मा एकच आहे. त्या भगवंताने ज्याला ज्याला ज्या ज्या भगवंताची ज्या ज्या दैवताची भक्ती आवडते त्या त्या भगवंताने त्या भगवान परमात्म्याने त्या त्या दैवताचं स्वरूप धारण केलेलं आहे. आणि शेवटी महाराज सांगताय की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण केलं, त्या स्वामी समर्थ भगवंताचं जर नामचिंतन जर केलं तर काय होईल, तुम्ही हयात असताना तुमची कीर्ती या मृत्यू लोकामध्ये राहील, यात नवं नाही. पण तुम्ही गेल्यानंतर हा नश्वर देह सोडून गेल्यानंतर देखील तुमची कीर्ती या मृत्यू लोकामध्ये राहील. आणि नुसती कीर्ती नाही तर उत्तम कीर्ती राहील. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. एरते माये के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते निमित्त कारण म्हणजे आज अतिशय महत्वाची पर्वणी आहे. आणि ती महत्वाची पर्वणी म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आहे. त्याच कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं म्हटलेलं आहे. शरद पौर्णिमा म्हणजे काय, तर शरद ऋतूमध्ये जी पहिल्याच क्रमांकाला जी पौर्णिमा येते त्याला शरद पौर्णिमा असं म्हणतात. म्हणजे नवरात्रामध्ये माता भगवतीने त्या महिषासुर नावाच्या दैत्याचा नितपात केला. 9 दिवस भगवती मातेने, मग त्यामध्ये चंड मुंड अनेक प्रकारचे राक्षस त्या ठिकाणी त्यांचा नितपात केला. आणि 10व्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. नवे नवे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्यावर विजय मिळवला, रावणाचा नितपात केला, रावणाचा वध केला. म्हणून विजयादशमी दसरा, दश अधिक हरा, दश अधिक हरा म्हणजे काय, दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरण करणारा. म्हणजे 10चा हरण करणारा दिवस कोणता असेल तर तो म्हणजे दसरा आहे. मग 10 काय आहे, रावणाला किती मुंडके होते, किती मस्तक होते, 10 होते. त्या 10 मुंडक्याच्या रावणाचं हरण करणारा दिवस म्हणजे दसरा हा दिवस आहे. म्हणजे रावणावर 10 तोंडाच्या रावणावर विजय प्राप्त केलेला प्रभू रामचंद्रांनी, म्हणून विजयादशमी दसरा असं आपण म्हणत असतो. मग त्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, रावणावरती विजय मिळवला, म्हणून विजयादशमी दसरा. मग दसरा झाल्यानंतर पहिल्यांदा शरद ऋतूमध्ये जी पौर्णिमा येते ती खऱ्या अर्थाने ही शरद पौर्णिमा आहे. तिचंच नाव कोजागिरी पौर्णिमा आहे. आता ही कोजागिरी पौर्णिमा वर्षातून फक्त एकदाच येत असते. वर्षातून सगळ्या किती पौर्णिमा आहेत, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहे. पण जर अधिक मास जर आला तर 13वी पौर्णिमा असते. पण वर्षातून ह्या 12 पौर्णिमा येतात. त्यामध्ये ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, या पौर्णिमेचं विशेष महत्व आहे. अनन्यसाधारण असं महत्व या पौर्णिमेला आहे. काय महत्व आहे त्या पौर्णिमेचं, तर ही पौर्णिमा शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा जी आहे, तर या पौर्णिमेचा जो चंद्र आहे ते पृथ्वीच्या जास्त नजीक असतो. इतर पौर्णिमेचा चंद्र नजीक नसतो, पण या पौर्णिमेचा चंद्र खऱ्या अर्थाने या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवरती थोडासा नजीक असतो. या दिवशी तो चंद्र काय करत असतो, तर तो चंद्र आपलं चंद्रामृत या पृथ्वीवरती शिंपडत असतो. चंद्र काय करतो, चंद्रामृत शिंपडत असतो या पौर्णिमेच्या दिवशी. मग त्या दिवशी आपण काय करतो, कोजागिरी पौर्णिमेला भजन करतो, पूजा अर्चना करत असतो, कीर्तन करत असतो, स्वामी समर्थांचा जयघोष करत असतो, नामजप त्या ठिकाणी करत असतो. आणि विशेष म्हणजे आपण आणखी एक विशेष महत्वाची गोष्ट, त्या दिवशी आपण काय तापवतो,
दूध तापवतो, मग त्या दुधामध्ये अनेक पदार्थ टाकतो, मग त्यामध्ये काजू असेल का बदाम असेल, पिस्ता असेल, चारोळे असेल, अनेक पदार्थ टाकून त्या दुधामध्ये आपण ते दूध आटवतो. बरं, ते गॅसवरती घरामध्ये आटवतो का बाहेर चूल मांडून मोठ्या पातेल्यामध्ये आपण ते दूध गरम करत असतो, आटवत असतो. मग ते दूध बाहेर अंगणामध्ये तापवल्यानंतर चंद्रवरून काय करतो, त्या दुधामध्ये अमृत शिंपडत असतो आणि मग त्या दुधामध्ये अमृत शिंपडल्यानंतर आपण ते दूध प्राशन करत असतो. पण ते दूध नसून खऱ्या अर्थाने ते अमृत होत असतं, कारण चंद्र त्याच्यामध्ये आपलं अमृत शिंपडत असतो, चंद्रामृत शिंपडत असतो. मग आपण ते प्राशन केल्यानंतर आपल्या अंतःकरणातले जे काही रोगराई आहे, जे काही विकार आहे, षट विकार जे आहेत ना, ते सर्वचे सर्व नाहीसे होतात. असं हे अनन्यसाधारण महत्व या कोजागिरी पौर्णिमेचं आहे. किंवा या पौर्णिमेचं आणखी एक असं उदाहरण सांगितलं जातं की या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता संपूर्ण पृथ्वी तलावरती प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत असते. आणि त्या ठिकाणी को जागृती म्हणजे काय, कोण कोण जागृत आहे, या दिवशी भगवंताचं चिंतन कोण करतोय, भगवंताचं स्वामी समर्थ भगवान परमात्म्याचं नामस्मरण कोण करतोय. कारण ते प्राशन करायचं म्हटल्यानंतर नुसतं प्राशन केल्याने पुण्य प्राप्त होत नाही, ते अमृत आपल्याला सेवन करायला मिळत नाही. आपण त्यावेळेला फक्त दूध पित असतो. पण जर त्या भगवान परमात्म्याचं ते पंचामृत जे आहे, जे अमृत रूपी ते दूध आहे ना, ते आपण जर कोणत्याही देवताची, ज्या ज्या देवताची भक्ती तुम्हाला आवडत असेल, त्या त्या भगवंताचं नामस्मरण करत जर त्या ठिकाणी ते दूध प्राशन केलं तर ते अमृताप्रमाणे असतं. मग त्या ठिकाणी आपण लक्ष्मी माता काय करत असते की प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रवेश करत असते. कोण कोण या दिवशी जागा आहे, को जागृती म्हणजे कोण कोण जागृत अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करतोय. मग जो जो त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असतो, त्याला ती लक्ष्मी माता सुख, शांती, ऐश्वर्य सगळ्या गोष्टी प्रदान करत असते. अशा या कोजागिरी पौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि अशा प्रकारची ही कोजागिरी पौर्णिमा आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे ते आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र स्वामी सेवक योगेश दादा आहेत. आता मला या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी सांगितलं इथं काही कोणतं ट्रस्ट नाहीये, कोणतं मंडळ नाही, सर्व स्वामींची सेवेकरी मंडळी आहे. ज्याला ज्याला जी जी गोष्ट, जी जी सेवा करता येईल ती ती सेवा आपापल्या पद्धतीने तो करत असतो. ज्याची जशी ऐपत असेल त्या पद्धतीने तो त्या स्वामी समर्थ भगवान परमात्म्याची सेवा करत असतो. या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी गेल्या 2007 पासून सकाळी मोठ्या पद्धतीचं अन्नदान या ठिकाणी होते आणि त्याचप्रमाणे संध्याकाळचं सुद्धा अन्नदान त्या ठिकाणी होते. आणि अन्नदानाला फार मोठं महत्व आहे महाराज. इतर ठिकाणी तुम्ही, कारण दानाचे अनेक प्रकार आहे. कोणते कोणते दान आहे, रक्तदान आहे, अजून नेत्रदान आहे, अन्नदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे. आणि हे एवढं नाही कळालं तर सगळ्यात महत्वाचं मतदान आहे. हे तर सगळ्यांना कल्पना आहे. पण हे सर्व दान, प्रत्येक दानाचा प्रकार वेगवेगळा आहे. पण अन्नदानाचं महत्व फार विशेष आहे महाराज. काय महत्व आहे, कारण आणि त्यातही तीर्थाच्या ठिकाणी केलेलं अन्नदान याला विशेष, अनन्य विशेष महत्व आहे. कारण इतर ठिकाणी जर तुम्ही दान केलं किंवा दुसरं कोणतंही दान जर केलं, अन्नदान आणि इतर दानांचं महत्व भिन्न भिन्न आहे. कारण तुम्ही जर एखादा भिकारी जर तुमच्याकडे आला आणि त्या भिकाऱ्याचं काम काय असतं, एवढं काम त्याचं असतं, पण तो भिकारीच असेल याची तुम्हाला खात्री आहे का, शाश्वती आहे का? तुम्ही जर त्याला 100-1 रुपये जर दिले पण तो भिकारीच असेल याची खात्री नसते. कारण काही काही बेवडे दारू पिणारे भिकाऱ्याचं स्वरूप घेतात, रूप धारण करतात, हाताला चिंध्या गुंडळतात आणि फिरतात गाड्यांजवळ काहीतरी द्या म्हणून. आणि आपण शुद्ध अंतःकरणाने त्याला 100-200 रुपये देऊन टाकतो. बरं, त्याने ते 100-200 रुपये घेतल्यानंतर तो त्या 100-200 रुपयाचा विनियोग योग्य मार्गानेच करेल. हे कशावरून? तो काय करतो,
त्याला कशासाठी लागत असतात 100-200 रुपये पिण्यासाठी. मग त्याने आपले 100-200 रुपये घेतल्यानंतर तो काय करतो, सरकार मान्य तिथे जातो 100-200 रुपयाची घेतो. बरं घेतल्यानंतर घरी आल्यानंतर बायको सोबत भांडण करतो किंवा बायकोला मारतो आणि नशेच्या धुंदीमध्ये कधी कधी बायकोचा खूनही करतो. आता रोज आपण बातम्या ऐकतोय अशा ठिकाणी दारू पिऊन नवऱ्याने बायकोचा खून केला. मग त्या बायकोचा खून झाल्यानंतर ते जे पाप होणार आहे ना, त्या पापाला जबाबदार फक्त तो नवराच नसतो, तो पतीच नसतो. मग आपण 200 रुपये त्याला दिलेले असतात, त्या 200 रुपयाची तो दारू पितो आणि त्या नशेमध्ये बायकोचा खून करतो. मग तो खून केल्यानंतर आपण काय होते, मग पुण्य करता पाप घडे, त्याला जबाबदार आपण सुद्धा, अर्धा जबाबदार आपण असतो. मग विचार करून दान करत जा. म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही जर पैसे सोनं नाणं जर दान केलं तर त्याचा विनियोग चांगला होईल असं मात्र अजिबात नाही. बरे हे पिणारे काही साधे नसतात, पिल्यानंतर बरे लय गमतीचे असतात दादा. एक जण पिला, दारू पिला आणि घरी गेला. आता रोज बिचारी ती त्याला कंटाळली होती, रोज घरी काबड कष्ट करायची ती बायको, छोटे छोटे मुलं होते, काबड कष्ट रानामध्ये शेतामध्ये काम करायची आणि मुलांचं शिक्षण वगैरे आणि सगळा कुटुंब परिवार त्याच्यावरती चालवायची. पण हा रोज पिऊन यायचा आणि रात्री अपरात्री दरवाजा वाजवायचा. ती थकून आलेली असायची, पण कधी पण रात्री अपरात्री दरवाजा उघडायचा, मग तिची झोप मोडायची. असा बऱ्याच वेळा झालं. पण एके दिवशी याने दरवाजा वाजवला. ती म्हटली मी आज दरवाजा उघडणार नाही. तो म्हटला जर तू दरवाजा नाही उघडला तर मी विहिरीचा जीव देईल. आता ती वैतागली होती, ती म्हटली दे या कपाळचा जीव दे, कारण वैतागल्यानंतर महिला म्हणत असतात. मग ती असं म्हटल्यानंतर ते सुद्धा लय चॅप्टर होतं. त्याने काय केलं, भडा मोठा दगड घेतला, शेजारी घराच्या शेजारी विहीर होती, त्या विहिरीमध्ये तो दगड टाकला. धप असा आवाज आल्यानंतर महाराज नवरा कसा जरी असला, पती हा परमेश्वर असतो ना, कसा जरी असला शेवटी तिचा पती असतो तो. तिला वाटलं खरंच याने उडी मारली की काय, म्हणून तिने दरवाजा उघडला आणि विहिरीच्या काठावर गेली. हा बहादर लपून बसला होता, आता हा घरामध्ये घुसला आणि दरवाजा लावून घेतला. आता हिनं कपाळावर हात मारला, ती दरवाजा जवळ आली आणि आता ही त्याला म्हणू लागली हो दरवाजा उघडा. आता तो तिला म्हणू लागला एवढ्या रात्रीची कुठे गेली होती सांग. म्हणजे असे नमुने असतात. पण महाराज अरे त्या स्त्रीला खऱ्या अर्थाने आपला पती व्यसनी आहे, आपला पती आपल्या पैशावर दारू पितोय, मारझोड करतोय, या गोष्टीचं तिला दुःख नसतं, एकाच गोष्टीचं दुःख असतं. कारण हा पिऊन पिऊन त्या ठिकाणी कालांतराने त्याचं लिव्हर खराब होणार आणि लिव्हर खराब झाल्यानंतर तो लवकर गतप्राण होणार, आपल्याला तरुण अवस्थेमध्ये विधवा करणार आणि छोटे छोटे मुलांना त्या ठिकाणी बिना बापाचं करणार. म्हणून ती स्त्री खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या फोटोसमोर स्वामी समर्थांना विनंती प्रार्थना करत असते. ती त्या भगवंताला म्हणत असते कपाळाच कुंकू माझ्या जन्मासे जाऊ दे, जन्मासे जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. ती त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करत असते, विनंती करत असते की माझ्या पतीला त्या ठिकाणी दारू पिऊन त्या ठिकाणी काय होणार आहे, तो लवकर मरण पावणार आहे आणि आपला संसार उद्ध्वस्त करणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जीवनामध्ये तुम्हाला दान द्यायचं ना अवश्य द्या, पण दान, कारण बाकीचे दान देश काल पात्र पाहून दिले जातात, पण अन्नदान हे असं एक दान आहे त्या ठिकाणी देश पाल पात्राची मर्यादा नाही. तिथं तुम्ही कोणालाही द्या, कसंही द्या आणि कुठेही द्या, त्याचा फायदा होतोच. अन्नदानाचं फार महत्व आहे महाराज, काय महत्व आहे. आणि विशेष म्हणजे याही पुढे जाऊन सांगेल, जर जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना असे काही या ठिकाणी मला वाटतं 2007 पासून अन्नदान चालू ना, अनेक दाते भगवान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या या कार्यासाठी, भगवंताच्या कार्यासाठी देतात. महाराज स्वामी समर्थ भगवान परमात्मा त्या ठिकाणी उदार आहे. तो किती उदार आहे, कारण भगवंतासारखा उदार या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. उदार तो हरी आणि आईशी कीर्ती चराचरी, पण तो उदार आहे. पण कसा, घेशी तेव्हा देशी, आईसा अससी उदार. तो घेतो, काय घेतो, त्याला काही लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची. भगवान परमात्म्याला तुमचा फक्त शुद्ध भाव लागतो, थोर प्रेमाचा
पाची दुष्काळ तयाला, त्याला भूक कशाची असेल तर तुमच्या शुद्ध अंतकरणात जो अंतकरणाचा जो शुद्ध भाव आहे ना, त्या शुद्ध भावाची भूक त्या स्वामी समर्थ भगवंताला आहे महाराज. मग जर तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव धरून त्या ठिकाणी स्वामींची सेवा केली तर तुम्हाला, मला दादांनी सांगितलं, टेलर दादांनी पण सांगितलं की त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी स्वामी समर्थ भगवान परमात्म्याची सेवा केली आणि अंतकरणामध्ये जी जी इच्छा मनोकामना त्या ठिकाणी अवगत मनामध्ये इच्छा धारण केली ना, त्याला त्याला ती गोष्ट प्राप्त झाली. हे शाश्वती सत्य शाश्वती आहे महाराज. म्हणजे स्वामी समर्थ भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये आपला भाव पाहिल्यानंतर जी जी अपेक्षा इच्छा आपल्या मनामध्ये आहे ना, त्याला त्याला ते देत असतात. मग जर आपण स्वामींच्या कार्यासाठी जर अन्नदान त्या ठिकाणी जर केलं तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी जी इच्छा मनोकामना आपल्या अंतकरणामध्ये असेल ती इच्छा मनोकामना आपली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अन्नदान का करावं, अन्नदान का करावं याच्यासाठी आपला सुद्धा त्यामध्ये फायदा आहे. काय फायदा आहे? अन्नदान केल्याने आपण जर या मृत्यू लोकामध्ये अन्नदान केलं तर त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर, आपण हा मृत्यूलोक सोडून गेल्यानंतर वरती यम दरबारापर्यंत जाण्याचा आपला 1 वर्षाचा प्रवास असतो. आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला अन्न कोणी देणार नसतो. मग आपल्याला त्या ठिकाणी ते अन्न प्राप्त होत असतं. म्हणजे इथं जर खाली अन्नदान केलं तर वरती अन्न आपल्याला मिळत असतं. आता काही आता कम्प्युटर जमाना आहे सगळा, काही डोकं असं लावतील ते म्हणतील महाराज कसं शक्य आहे हो हे खाली अन्नदान करण्याचं आणि वरती त्याला त्या जीवात्म्याला प्राप्त होण्याचा अर्थार्थी काय संबंध आहे, कसं शक्य आहे हे, काय लॉजिक आहे याचं? तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता या ठिकाणी सर्व स्वामी समर्थांचे भक्त आहे, भक्तगण आहे. आता इथं बसलेल्यांपैकी महिला पुरुष सगळ्यांकडे कमीत कमी 10,000च्या पुढचे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहे. असा माणूस नाही त्याच्याकडे मोबाईल नाही. उलट काही दोन्ही बरोबर, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मग दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमचा मोबाईल काढा आणि त्या मोबाईल वरती अनेक ऑप्शन आहेत, ऍप्स आहेत. त्याच्यामध्ये एक फोन पे नावाचा एक ऍप, गुगल पे किंवा फोन पे नावाचा ऍप आहे. मग त्या ऍप वरती त्याला क्लिक करा, त्याच्यावरती एक नंबर टाका 96 89 52 98 7 आणि त्याच्यावरती 10,000चा आकडा टाका आणि सेंड म्हणा. 1 सेकंदात आळंदीला माझ्या अकाउंटला जमा होती. मग जसं हे आहे ना तसंच ती आहे. म्हणजे करू नका, फक्त उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगितले. म्हणजे जसं आपण या ठिकाणी मोबाईल ऍप मध्ये आपण जो आकडा टाकला तो खात्यामध्ये तिकडं कितीही लांब असू द्या, आळंदीलाच असेल असं नाही, विदेशामध्ये जरी असेल तरी पण 1 सेकंदामध्ये तो आकडा म्हणजे ते पैसे तिथं विड्रॉ होतात, जमा होतात. मग जसं हे आहे ना तसंच हे आहे. जर आपण हयात असताना, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर हयात असताना आपण जर अन्नदान जर खाली केलं ना तरच आपल्याला वरती अन्न मिळत असतं. म्हणून बघा, जीवात्मा गेल्यानंतर त्याला प्रत्येक महिन्याला भूक लागत असते आणि त्याला भूक लागल्यानंतर आपण त्याच्या नावाने मासिक श्राद्ध घालतो. म्हणजे महिना म्हणून घालतो, महिनाच म्हणता ना त्याला, महिना म्हणून त्याच्या नावाने पितृजीव घालतो. मग त्याला खाली जीव घातल्यानंतर त्याला वरती अन्न मिळत असतं. मग 12 महिने त्याला ते अन्न पुरत असतं. आणि एवढं करूनही जर नाहीच त्या ठिकाणी अन्न खाली जर पितृश्राद्ध नाही घातलं त्याच्या नावाने, तर त्याने जर जीवनामध्ये अन्नदान जर केलेलं असेल ना, म्हणजे इतर ठिकाणी अन्नदान केल्यानंतर त्याला वरती अन्न मिळते. पण अशा तीर्थाच्या क्षेत्रामध्ये जर अन्नदान केलेलं जर असेल ना तर कोटी कुळाचा उद्धार होतो. येथ एक शीत दिलेले अन्न, महाराज म्हणतात येथ एक शीत दिलेले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान जर केलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो. हे मी माझ्या पदार्थ सांगितलं नाही, जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातून शब्द निघालेले शब्द आहे ते. महाराज सांगतात की तीर्थाच्या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान जर केलं तर एक शीत दिल्याने, तीर्थाच्या ठिकाणी एक शीत दिल्याने कोटी कुळाचा उद्धार होतोय. मग एक पंग दिल्याने किती कुळाचा उद्धार होईल? त्याचं गणित करता येणार नाही. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर अन्न जर त्या ठिकाणी दिलं, अन्नदान जर केलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचा अनंत पटीने उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं
तर आपण अन्नदान जर या ठिकाणी दिलं तर त्याला वरती अन्न प्राप्त होतो. याच्यासाठी अतिशय महाभारतातलं सुंदर उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये एक अतिशय उदार व्यक्ती होऊन गेला. कोण? महाभारतामध्ये एकच कर्ण. कारण उदार म्हटल्यानंतर फक्त एकाचं नाव येतं, कर्णाचं. कर्णासारखा दानशूर कोणीच नव्हता. कर्ण ज्या वेळेला रणांगणावरती मृत अवस्थेमध्ये पडला आणि त्याचा वरचा प्रवास सुरू झाला, त्यावेळेला त्या कर्णाला भूक लागली. त्याने चित्रगुप्ताला जेवण मागितलं. चित्रगुप्ताने सांगितलं, तुझं मासिक श्राद्ध घालण्याकरता खाली कुणीच शिल्लक राहिला नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू कधी दान केलं नाही. दान केलं नाही म्हटल्यानंतर कर्ण काय म्हटला, तुम्हाला काय शोभतंय का बोलायला? अरे मृत्यूलोकामध्ये जाऊन बघा आणि कोणालाही विचारा की या मृत्यूलोकामध्ये एक दानशूर व्यक्ती होऊन गेला. असं जर विचारल्यानंतर फक्त माझंच नाव सांगितलं जाईल, कर्णाचंच नाव सांगितलं जाईल. म्हणजे दानशूर बाबतीमध्ये मी माझा एक नंबर आहे. चित्रगुप्ताने सांगितलं तू दान केलं, पण कोणतं दान केलं? अन्नदान नाही केलं, सुवर्णदान केलं. मग तू जर अन्नदानच खाली केलेलं नसेल तर तुला अन्न कुठून मिळणार? सोनं तर तू खाऊ शकत नाही. सोनदान केलंय, सुवर्णदान तू भरपूर केलंय, पण अन्न मात्र कोणाला दिलं नाही. पण कर्णाने एक काम चांगलं केलं होतं. जर त्याच्याकडे कोणी अन्न मागण्याकरता जर आला, भिक्षुक याचक जर आला, तर तो त्याला अन्नदान देत नव्हता, पण धर्मराजाचं घर बोटाने दाखवत होता. आणि मग चित्रगुप्ताने त्याला सांगितलं की तू अन्नदान कधी केलं नाही, पण तू अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं. कोणाचं घर दाखवलं? धर्मराजाचं घर दाखवलं. मग ज्या बोटाने तू धर्मराजाचं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं ना, ते बोट तोंडामध्ये धर, तुझी क्षुधा म्हणजे भूक शांत होईल. त्या कर्णाला, कोणत्या कर्णाला? ज्याचं उदारत्वाच्या यादीमध्ये एक नंबरला नाव आहे, त्या कर्णाला भूक लागल्यानंतर वरती बोट तोंडामध्ये धरून त्याची क्षुधा, त्याची भूक भागावी लागली. मग मला सांगा, आपण तर दुसऱ्याच्याच पंक्ती जोडतोय आतापर्यंत, आपली काय गती होईल? आपल्याला वरती अन्न मिळेल का? मिळणार नाही. म्हणून जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर जशी ज्याची इच्छा असेल आपल्या कुवतीप्रमाणे अन्नदान करा, आणि विशेष अन्नदान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करा. कारण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर अन्नदान जर केलं तर ते अन्नदान नाही, तो महाप्रसाद होत असतो. आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक शीत दिलं तरी पण कोटी कुळाचा उद्धार होतो. मग आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, मला म्हणायचं नाही तुम्ही फक्त याच ठिकाणी द्या, तीर्थक्षेत्र कोणतंही असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही जर अन्नदान जर केलं तर निश्चितच तुम्हाला मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज खऱ्या अर्थाने आणि महाराज, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर सर्व काही गोष्टी पैशाने विकत घेता येतात दादा, पण अशा काही गोष्टी आहेत त्या पैशाने विकतच घेता येत नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? कर्तृत्व, मातृत्व आणि दातृत्व. या तीन गोष्टी पैशाने विकतच घेता येत नाही. मग त्या तीन गोष्टींपैकी आज खऱ्या अर्थाने गेल्या 2007 पासून हा दातृत्व हा गुण या ठिकाणी स्वामी समर्थ भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्ही सर्व स्वामी समर्थ भगवंताचे सेवक मंडळी त्या ठिकाणी करताय. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी जी गोष्ट हवी आहे ना, ती मनोकामना तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खास खऱ्या अर्थाने या स्वामी समर्थ भगवान परमात्म्याच्या, महाराज स्वामी समर्थ माझ्या वाचण्यामध्ये मला दादाने पुस्तक दिलं, त्याच्यामध्ये मी वाचलंय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार म्हणजे स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. बरं, हे अवतार भगवंताने कशासाठी धारण केले हो? स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगताय, तीन कारणाने भगवान परमात्मा प्रामुख्याने अवतार धारण करत असतो. कोणते तीन कारण आहेत? भगवान परमात्मा स्वतः सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. है की नाही? धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे भगवान परमात्मा तीन कारणाने प्रामुख्याने अवतार धारण करत असतो. आता वास्तविक पाहता कोणते तीन कारण आहेत? धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. दुसरी गोष्ट, दुष्टांचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. आणि तिसरं कारण म्हणजे
तिसरी गोष्ट म्हणजे भक्ताचा सांभाळ करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेत असतो. मग स्वामी समर्थ भगवान परमात्म्याने हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा अवतार म्हणजे स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. मग हा अवतार कशासाठी घेतला असेल तर आपल्या भाविक भक्तांचं कल्याण करण्याकरता स्वामी समर्थ भगवंताचा अवतार आहे महाराज. बरं, भक्तांकरिता तो किती अवतार घेतो? अवताराच्या राशी, आणि तो हा उभा विटेवरी किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिनाला जीव धरणे. भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने भक्तांकरिता अवतार घेत असतो. मग ज्या ज्या भक्ताला ज्या ज्या दैवताची भक्ती आवडते त्या त्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता तो भगवान परमात्मा अवताराला येत असतो. मग कोणाला गणपती बाप्पांची भक्ती आवडते, कोणाला स्वामी समर्थ भगवंताची भक्ती आवडते, कोणाला भगवान शंकराची आवडते. म्हणजे प्रत्येकाची भक्ती भिन्न भिन्न आहे, पण देव तिथून एकच आहे आणि त्याच देवाने हे अवतार धारण केलेले आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने स्वामी समर्थ भगवान परमात्म्याने भक्ताच्या मनोकामना इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकरता तो स्वामी समर्थ भगवंताने तो अवतार धारण केलेला आहे. स्वामी समर्थ या नावामध्ये फार सुंदर व्याख्या दडलेली आहे महाराज. स्वामी, स्वा म्हणजे काय? स्वा म्हणजे स्वाहा करणे. कशाचा? मी. पुढचा शब्द काय आहे? मी. स्वाहा करणे, मी पानाचा स्वाहा करणे, त्यांना म्हणतात स्वामी. कारण तुम्ही बघा, स्वतः मी पानाचा स्वाहा करताय आणि आपल्या भक्ताच्या अंतःकरणात सुद्धा मी पाना घालवण्याचं कार्य स्वामी समर्थ भगवंत करत असतात. कारण भगवान परमात्म्याला मी अजिबात आवडत नाही. कारण जर भगवंताला भक्ताच्या अंतःकरणामध्ये जर मी आला तर तो कशाप्रमाणे आहे? मेरू पर्वता समान. भगवान परमात्म्याला जर आपल्या अंतःकरणामध्ये मी आला, ग जर आला, गची बाधा. मगाशी दादांनी सांगितलं की या ठिकाणी स्वामी समर्थ सेवाभावी मंडळ आहे, ट्रस्ट नाही, काय नाही, तर अध्यक्ष नाही. कारण जर सेवाभावी मंडळ असेल तर आपापल्या पद्धतीने आपापल्या पर्यायाने त्या ठिकाणी ते सेवा करतात आणि हेच खरं श्रेष्ठत्व आहे महाराज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या अंतःकरणातला मी घालवण्याचं काम कोण करत असेल तर स्वामी समर्थ भगवान परमात्मा करतात. स्वा म्हणजे स्वाहा करणे आणि मी म्हणजे मी पानाचा. बरं, समर्थ या जगाच्या पाठीवर समर्थ प्रमुख फक्त किती झाले? भगवान परमात्मा समर्थ आहे, दुसरे म्हणजे स्वामी समर्थ भगवंत आहे आणि जगद्गुरु तुकोबारा समर्थ आहे. म्हणजे समर्थ ठराविक आहे. त्यापैकी समर्थ म्हणजे काय? भक्ताच्या अंतःकरणामध्ये जी जी मनोकामना असेल ते देण्याकरता भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे भक्ताच्या अंतःकरणामध्ये जी जी मनोकामना आहे ती देण्याकरता समर्थ जे आहेत ना ते स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. आणि असे स्वामी समर्थ भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने आपण सर्व सेवा करतायत, अंतःकरणातून सेवा करतायत. निश्चितच त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये जी जी मनोकामना आहे ती स्वामी समर्थ भगवान परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा या भगवान परमात्म्याला आपरासा करण्याचा उपदेश करतायत. तुकोबारा सांगतात की बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर दादा प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आपण सगळेच आलोय. आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? आपल्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. फक्त एक गोष्ट आपल्याकडे नाही. कोणती? कोणती गोष्ट नाहीये? सुख नावाची. कारण प्रत्येक जीव दुःखाने गुरफटलेला आहे, दुःखामध्ये गुरफटलेला आहे. प्रत्येकाकडे बघा दादा, प्रत्येक जण दुःखी वाटतोय. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. फक्त आपल्याला समोरची व्यक्ती पाहताना सुखी दिसते, पण सुखी मात्र अजिबात नसते. प्रत्येक जण दुःखी आहे. कारण तुम्ही बघा, एखाद्याला जर आपण विचारलं ना कसं काय शामराव, बरं आहे का, ते सुद्धा म्हणतात हा हा एकदम मजेत. पण कुठून वर? इथून वर. बरं अजिबात नसतं. ते म्हणतंय बरं आहे, पण हे खरं आहे का? खरं मात्र अजिबात नसतं. प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. मग प्रत्येक जण दुःखी आहे. फक्त दिसताना आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्याला काय वाटतं? माझ्याकरता तो सुखी आहे बुवा, त्याला नोकरी आहे, त्याला गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला सायकल आहे, म्हणून आपल्यापेक्षा तो सुखी आहे असं आपल्याला वाटतं.
पण बरोबर मला तुमच्यातली म्हणे आहे बरोबर मातीच्या चुली असतात सुखी कोणी नसतो. काय झालं, एका जणाने अमेरिकेवरून बूट आणला. बूट एवढा सुंदर होता, बूट घातल्यानंतर तो बूट वजन गडी हाईटनं कमी होता, पण बूट घातल्यानंतर उंची वाढवणारा बूट होता. बरं तो बूट घातल्यानंतर चालत असताना तो बूट कर 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 वाजवायचा, वजन वाढवायचा आणि तो बूट उन्हामध्ये चमचम चमचम चमकायचा. बूट घेऊन आला अमेरिकेवरून आणि गावामध्ये आळेफाट्या सगळा आळेफाटा फिरला, दिवसभर फिरला. प्रत्येक जण विचारत होता काय सुंदर बूट आहे, कुठून आणला, काय बूट आहे, काय बूट आहे, किती छान दिसतो. दिवसभर त्याला सगळ्या गावाला आळेफाट्याला चहा पाजला त्याने. आता दिवसभर तो बूट घालून तो मिरला आळेफाट्यावरती, पण दुसऱ्या दिवशी आळेफाट्यावर बिना बुटाचा आणि बिना चपलाचा अनोवणी पायाने फाट्यावरती आला. योगेश दादांनी त्यांना विचारलं का हो, एवढा भारी बूट दिसत होता, करकर वाजत होता, चमचम चमकत होता, वजन वाढवत होता, एवढा सुंदर बूट दिसतो, तुम्ही का घालून आले नाही? तो म्हटला बूट वरून गंज सुंदर दिसतो, पण आतून कुठं जसतो हे मलाच माहिती. मग कारण त्या बुटाने ठोकळ्या एवढा चट्टा काढला होता आतून. म्हणजे बूट वरून चांगला दिसतो, पण आतून त्याला डसतो हे त्याला माहिती असतं. त्याप्रमाणे या प्रपंचामध्ये प्रत्येक जण आपल्याला वरून दिसताना कसा दिसतो, चांगला दिसतो, पण आतून कुठं दुःखी असतो हे त्यालाच माहित असतं. मग ते दुःख घालवण्याकरता एकमेव दुःख घालवण्याचं साधन कोणतं असेल तर तो भगवान परमात्मा आहे. स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे महाराज. कारण सुख देणारा तोच आहे. सुखाचा सुखरूप परमात्मा, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. किंवा सुखाच्या बाबतीतली व्याख्या जर केली तर सर्व सुखाचे आगर बाप उमादेवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. म्हणजे सर्व सुखाचा ठेवा किंवा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, त्याच्यासारखं सुख देणारा. कारण प्रत्येक जण दुःखी आहे, सुख मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे भगवान स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. मग जर आपल्याला जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल बोला. आपण या ठिकाणी आलोय, कशासाठी आलोय? स्वामी समर्थ भगवान परमात्म्याची आता या ठिकाणी प्रत्येकी गुरुवारी आरती होते, नामस्मरण होते, पाठ होते, बरोबर. आपण स्वामी समर्थ भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करत असतो. कशासाठी करत असतो? जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट प्राप्त व्हावी याच्यासाठी आपण करत असतो. मग सुख देणारा तोच परमात्मा आहे. मग जर तो परमात्मा स्वामी समर्थ भगवंत जर आपण आपल्या जीवनामध्ये आपलासा जर केला तर त्या ठिकाणी त्या जीवाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही शंका घेतील, म्हणतील महाराज सुखाचा आणि देवाचा अर्थार्थी संबंध काय आहे? सुख आम्हाला पाहिजे सुख, आणि तुम्ही म्हणतात की स्वामी समर्थ भगवंत तुम्ही आपलासा करून घ्या. मग सुख आणि देवाचा संबंध काय आहे? तर महाराज याचा संबंध असा आहे, देव आणि सुख हे शब्द किती हो? दोन आहे. पण देव आणि सुख हे शब्द जरी दोन असले पण वस्तू मात्र एकच आहे. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. देवाची खरी व्याख्या काय असेल तर ती सुख आहे. मग देव आणि सुख हे शब्द दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे. किंवा मला सांगा दिवा आणि प्रकाश, ताई दिवा आणि प्रकाश हे शब्द किती आहे? दोन आहे पण वस्तू किती आहे? एकच आहे. का असं कधी घडलं का दिवा बी जवळा आणि प्रकाश कसाच राहिला? किंवा सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती आहे? दोन आहे पण वस्तू मात्र एकच आहे ना. का असं कधी झालंय का सूर्य मावळला आणि प्रकाश तसाच राहिला? नाही. ज्ञानोबा काय बोलले? ज्ञानोबा म्हणतात की सूर्य मावळल्यानंतर प्रकाश सुद्धा मावळल्या जातो, तरी सूर्यासकट आगावी. ज्ञानोबारांचं म्हणणं असं आहे की सूर्य मावळला की त्या ठिकाणी प्रकाश सुद्धा बरं. साखर आणि गुढी किती शब्द आहे हो? साखर आणि गुढी शब्द दोन शब्द आहे पण वस्तू मात्र एकच आहे ना. का साखर वेगळी गुढी वेगळी का? आणि जर साखर वेगळी आणि गुढी वेगळी असं जर असतं तर डायबिटीस वाल्यांना भलता आनंद झाला. ते दुकानदाराकडे गेले असते आणि दुकानदाराला म्हटले असते, दुकानदार भाऊसाहेब एक काम करा, मला डायबिटीसचा त्रास आहे ना, मग मला 1 किलो साखर द्या पण बिना गुढीची. देईल का दुकानदार?
नाही, कारण गोडी साखरेच्या खाई. साखर आणि गोडी हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. दिवा आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. सूर्य आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. मग तुम्हाला जर सुख हवं असेल, आणि सुखाच्या बाबतीत महाराज प्रत्येकाची धडपड सुख आहे. बाकीच्या गोष्टी कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही तो भाग वेगळा आहे, पण सुख नावाची गोष्ट आवडत नाही असा कोणीच नाही. आता मला सांगा, या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलो सुख कोणाला नाही पाहिजे, सुख कोणाला पाहिजे हात वरती करा. कोणाला सुख पाहिजे बोला बरं, मी देणार आहे, मी आणलंय देशात घालून बोला. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे मला. मज लागे दुःख व्हावे आणि ऐसा कोणी भावे ना जीवे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतायत की प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. मला दुःख व्हावं असा कोणीच नाही, प्रत्येकाला सुख हवं आहे. बाकीचे विषय कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही तो भाग सोडून द्या, पण सुख नावाचा विषय कोणाला आवडत नाही असा कोणीच नाही. आता बाकीचे बरेच विषय आहे. मला सांगा, सोनं किंवा धन प्रत्येकाला आवडतं का हो? सोनं आवडतं का महिला वर्ग? हा, आवडतं? सगळ्यांना आवडतं का? आवडतं म्हणून तर घातलं म्हणते. सोनं बरं, आता तुम्हाला आवडतंय, पण मला सांगा त्याला अपवाद आहे ना संत महात्मे. कारण संत महात्म्यांनी त्या ठिकाणी सोन्याला कशाची उपमा दिली? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांना नजराणा पाठवला, पण त्यावेळेला तुकोबाराने काय सांगितलं हो? दिवट्या छत्री घोडे हे तो नो बऱ्यात न पडे. किंवा सोने आणि माती हे आम्हा समान हे चित्ती. म्हणजे सोन्याकडे तुम्हा मला सोनं, आता महिला वर्गाला सोनं सगळ्यात जास्त आवडते. आवडतं ना महिला वर्ग? आवडतं का नाही? हे आवडत त्यांना ज्यांना नसन आवडत त्यांनी काढून द्या. महिला वर्गाला सगळ्यात जास्त सोनं आवडते. किती आवडते? आता महिला वर्गासाठी एक दृष्टांत सांगतो. मला सांगा महिला वर्ग, आता या ठिकाणी हा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अतिशय सुंदर असा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी अन्नदान म्हणजे मंडळाने त्या ठिकाणी सेवेकरी मंडळाने आयोजित केलेला आहे. तुम्ही तो प्रसाद घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाताना तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या. कोणाच्या कोणाच्या? एक मूर्ती आहे रामाची आणि दुसरी मूर्ती आहे रावणाची. कोणती मूर्ती घ्याल तुम्ही? रामाची. नक्की ना? आता बदलू नका बरं का, बदलायचं नाही. ठाम सांगा रामाचीच घेणार म्हणून. बरं, जे रामाची घेतली त्यांनी टाळी वाजवा, जे रावणाची घेतली त्यांनी टाळी वाजवा. हा, म्हणजे एक मत झाले, सगळे रामाची मूर्ती घेणार. बरं, तुम्ही रामाची मूर्ती आता बदलायची नाही बरं का. रामाची मूर्ती घेतली, आणखीन पुढे गेल्या आणि तुमच्या एकदम दाराच्या जवळ पुन्हा तुम्हाला दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि दुसरी रावणाची. पण आता जी रामाची होती ती लोखंडाची होती आणि जी रावणाची होती ती सोन्याची होती. आता कोणती घ्या? हा, रामाची? नाही नाही, मतदानाच्या काळामध्ये ज्याने आपल्याला 500ची नोट दिली त्यालाच मतदान ठोकणारी मंडळी आपण. म्हणजे सोनं, पैसा, धन, दौलत हे तुम्हाला आम्हाला आवडतंय, पण सर्वांनाच आवडतं का? संत महात्मे त्याला अपवाद ठरले ना महाराज. बरं, स्त्री विषय हा सर्वांनाच आवडतो का हो? आणि आवडतो म्हणावं तर रामदास स्वामी त्याला काय ठरले? अपवाद ठरले. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला रामदास स्वामींचा विवाह निश्चित झाला, रामदास स्वामींना मंडपामध्ये उभं केलं, अंतरपाठ धरला, गोल्यावरती उभे राहिले आणि ब्राह्मण काका म्हणाले, अक्षता पोचल्या का सर्वांना? म्हणजे असे ते म्हणले बरं का, ते म्हणले हो. आणि मग ब्राह्मण काकांनी सुरुवात केली, वधूवर शुभम भवतु शुभ लग्न सावधान. सावधान हा शब्द ब्राह्मण काकाच्या मुखातून बाहेर पडला आणि रामदास स्वामींच्या कानावर जाऊन पडला. आणि ज्या क्षणाला रामदास स्वामींच्या कानावर सावधान हा शब्द जाऊन पडला, त्याच क्षणाला रामदास स्वामी सावध झाले. मी हे रामदास स्वामींचं सांगतोय बरं का, आताचे रामदास स्वामी सावध होत नाही. आणि होता पण कशाला? नवरीच्या गळ्यात हार घालायला सावध होता, है की नाही? आणि महाराज, लग्न नावाची अशी एक जखम आहे. काय? लग्न नावाची अशी एक जखम आहे. मला सांगा,
तुमच्याकडे नवरदेवाला हळद कधी लावतात महिला वर्ग? आमच्या संगमनेरला लग्नाच्या आदल्या दिवशी लावतात. तुमच्याकडे कसं काय? एकाच दिवशी का? लग्नाच्याच दिवशी का? बरं आहे. सकाळी ढामढूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामटूम. नवरदेवाला हळद लावतात. बरं, तीच हळद गरम करून कधी लावतात? नवरदेवाचा भाग सोडून द्या आता. नवरदेवाला हळद लावतात. बरं, पण तीच हळद गरम करून कधी लावतात? मार लागलो. आणि कोणता मार? मुका मार. मग त्या महिला त्या नवरदेवाला सांगत असतात हळदीच्या दिवशी का बाबा एक खटी हळद लावून घे आज, कारण इथून पुढे तुला लय मुका मार सहन करायचा आहे. कारण प्रपंच म्हणजे मुका माराचे महाराज आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी रामदास स्वामींच्या कानावर सावधान हा शब्द पडला. रामदास स्वामी सावध झाले. का सावध झाले? कारण रामदास स्वामींना माहिती होतं सावधान हा शब्द कुठे वापरला जातो. आपल्याला सावधान हा शब्द वाचायला मिळतो. कुठे मिळतो? सावधान पुढे धोक्याचे वळण आहे, किंवा सावधान पुढे शाळा आहे, सावधान पुढे गतिरोधक आहे. म्हणजे धोक्याच्या ठिकाणी सावधान हा, किंवा त्या डीपीवर चित्र असतं बघा दादा, ते हडकाचं गुणाकाराचं चिन्ह असतं आणि वरती कवटी असते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं खतरा धोका. मग त्याच्यावर कसं लिहिलेलं असतं? शामराव हात लावायच्या भानगडीत पडू नको. नजर चुकीने जरी हात लावला तरी पण पाठीमागे सांगायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. शामराव महादू असं होतंय. म्हणजे सावधान हा शब्द धोक्याच्या ठिकाणी वापरला जातो हे रामदास स्वामींना माहिती होतं, म्हणून रामदास स्वामी सावध झाले. पण आताचे रामदास स्वामी सावध होत नाही. म्हणजे बाकीचे विषय कोणाला आवडतील किंवा आवडणार नाही, पण सुख नावाचा विषय कोणाला आवडत नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. मग जर सुख प्रत्येकाला आवडतंय, मग जर सुख पाहिजे असेल तर एकच काम करावं लागेल. काय करावं लागेल? ते स्वामी समर्थ भगवान परमात्मा जीवनामध्ये आपलेसे करावं लागेल. आणि जर ते स्वामी समर्थ भगवंत जर जीवनामध्ये आपलासा जर केला तर निश्चितच सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक जीव दुःखाने होरपळलेला आहे आणि या प्रपंचामध्ये दुःख किती आहे हे सांगता येणार. कारण प्रपंच कसा सांगितलाय संतांनी? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये दुःखच दुःख आहे. किती दुःख आहे? एक जण काय उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो रस्त्याने जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते, 12-1 चा सुमार झालेला होता. त्याला तहान लागली आणि योगायोगाने त्याला हापसा दिसला पाण्याचा. तो हापशाजवळ गेला आणि पाणी हापसू लागला. एक घोट घेतला, ते पाणी होतं खारट पाण्याचा तो हापसा होता. तो काय म्हटला, थोडस पाणी उपसून काढू आणि मग गोड पाणी लागेल, म्हणून तो जोर जोरात हापसत होता. एक जण तिथे आला. अरे तुला काय कळतं काय? अरे खाऱ्या पाण्याचा हापसा आहे. तो म्हटला माहिती आहे. अरे मग माहिती आहे तरी पण तू का हापसतो? तो म्हटला 4-10 अंडे हापसून काढून टाकतो आणि मग गोड पाणी लागेल का? कारण तो हापसा कसा आहे? खाऱ्या पाण्याचा आहे. मग गोड पाणी येईल का? नाही. तसा प्रपंच कसा आहे? संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जन्मात अंतरून माझी केले इंगळ. इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ. म्हणजे संसारामध्ये दुःखच दुःख आहे. मग या संसारामध्ये असून त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात. काय सांगतात ज्ञानोबाराय? हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. जर तुम्ही हरी म्हणजे काय आहे? तुम्ही भगवान स्वामी समर्थ भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये येऊन स्वामी समर्थ म्हणा, तिथं गोपाल कृष्णाचं नाव घ्या, भगवान शंकराचं नाव घ्या, कोणत्याही दैवताचं नामस्मरण करा. तुम्हाला ज्या ज्या दैवताची भक्ती आवडते त्या दैवताचं तुम्ही नामस्मरण करा. आणि जर त्याचं नामस्मरण जर केलं तर निश्चितच आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, वेदाने आणि शास्त्राने सुद्धा ग्वाही दिली. काय ग्वाही दिली? कारण या कलियुगामध्ये महाराज, या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचे एकमेव साधन सांगितले ते नामस्मरण हे साधन सांगितले.
कारण युग किती आहे प्रामुख्याने? युग 4 युग आहे. कोणते कोणते? कृता, त्रेता, द्वापार आणि कली. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग चालू आहे. मग कृतयुगामध्ये आता या कृतयुगाचं आयुष्य मर्यादा किती होती सांगतो ऐका. कृतयुगाची आयुष्य मर्यादा होती 17,28,000. कृता त्रेता युगाची आयुष्य मर्यादा होती 12,96,000. कृता त्रेता द्वापार युगाची आयुष्य मर्यादा होती 8,64,000. आणि आता सध्या युग चालू आहे कोणतं? कलियुग. या कलियुगाची आयुष्य मर्यादा आहे 4,32,000. मग 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 करा बेरीज. घरी गेल्यावर करा. आता कृतयुगाचं आयुष्य मी तुम्हाला सांगितलंय किती. तुम्ही मला तू सांग, तुला आणलंय कशाला? मी सांगतो ऐका. मग 17,28,000 या कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर श्रीमद भागवत कथा सांगते कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौतद हरी कीर्तनात. म्हणजे कृतयुगामध्ये कृतयुगाचं आयुष्य मर्यादा होती 17,28,000. त्या कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य मर्यादा होती 1,00,000 वर्षाची. किती वर्षाची आयुष्य मर्यादा होती? 1,00,000. मग त्या कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. बरं, त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचा 1 शून्य कमी झाला. 1,00,000 1 शून्य कमी झाला. किती राहिले? हा किती? 1,00,000 1 शून्य पुसून टाका. किती राहिले? 10,000. कृता त्रेता द्वापार युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाला. 1,000. कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाला. 100. आता मात्र स्वामी समर्थ भगवंताला एक प्रार्थना आपण करू सगळे मिळून की स्वामी समर्थ भगवंता आता मात्र शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण आता जर शून्य कमी जर केला तर खाली किती राहतात दादा? 10. आणि हे 10 मध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. मग बाकीचे उद्योग कधी करायचे? म्हणजे बघा त्या युगामध्ये त्या युगाची आयुष्य मर्यादा भिन्न भिन्न होती आणि त्या युगामध्ये माणसाला सुद्धा आयुष्य मर्यादा वेगवेगळी होती. पण त्या युगामध्ये आयुष्य मर्यादा तेवढी असल्यामुळे त्या युगामध्ये माणसाला भगवत प्राप्तीची साधनं सुद्धा तशी होती. काय होती? श्रीमद भागवत कथेत सांगितलंय कृतयध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून भगवंताचं ध्यान करून त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होत होती. म्हणून पूर्वी बघा साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी काय करायचे? ध्यानाला बसायचे. किती वर्ष? 1,000 वर्ष 12,000 वर्ष तपश्चर्या करायचे. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना भगवंताची प्राप्ती होत होती. बरं, कृतयध्यायतो विष्णू त्रेताया यजतो मखै. कृतयुगामध्ये ध्यानाने भगवत प्राप्ती होत होती. कृता त्रेता युगामध्ये पूजा पाठाने भगवंताची प्राप्ती होती. पण आता कलियुगामध्ये पूजा पाठ करणं शक्य आहे का? आपण पूजा करायला बसलो तर आपलं चित्त कधी जागेवर असतंय का? असतं का चित्त जागेवर? कधीच नसतं. आणि जर चित्त जर जागेवर नसेल तर ज्ञानोबाराय काय म्हटले? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे धामी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग चित्त जागेवर नसेल तर ते व्यर्थ आहे. मग या कलियुगामध्ये आपल्याला पूजा पाठाने सुद्धा भगवत प्राप्ती होणार नाही. बरं, कृता त्रेता द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती होत होती. कशाने? यज्ञाने. आता यज्ञ करणं कलियुगामध्ये सोपं आहे का? मला सांगा, यज्ञाला प्रमुख गोष्ट एक लागते. यज्ञ जर करायचा असेल तर काय लागतं यज्ञ करण्याला? आपल्याला यज्ञ करायचा, होम करायचा आपल्या भाषेत, तर त्या होमामध्ये टाकण्याकरता प्रमुख गोष्ट लागते, तूप लागतं. आणि कोणतं तूप लागतं दादा? गावरान तूप लागते. आणि आता तूप राहिले का गावरान? आता जर एखादा म्हणाला मावशी आहे का तूप? मावशी म्हणते आता चूप, आता तूप नो तूप. म्हणून तर भांड्याच्या दुकानदाराने सुद्धा तुपाचा चमचा आणलाय. दोन्ही बाजूने सपाट असतो, त्याला तुपाचा चमचा म्हणतात. आता चमचे बरेच बरं का. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, पोह्याचा चमचा वेगळा आणि गावाचा चमचा या सगळ्यापेक्षा फार वेगळा. तो तर फार खतरनाक असतो. आणि चमच्याच्या अंगी सगळ्यात मोठा दुर्गुण असतो दादा. काय दुर्गुण असतो मावशी? चमच्याच्या अंगातला सगळ्यात मोठा दुर्गुण ताई काय?
ज्या भांड्यामध्ये चमचा जातो त्या भांड्याला तो काय करतो? रिकामा करतो. कोण? चमचा. मी चमचा म्हणलो बरं का, तुम्ही दुसरा चमचा घेऊ नका. आणि चमच्याच्या अंगी आणखी एक दुर्गुण आहे, आणि अशा चमच्यापासून तुम्ही फार लांब राहा. कारण ते चमचे तुम्हाला जवळ घेऊन कधी तुम्हाला रिकाम करतील सांगता येत नाही. मग ते आर्थिक दृष्ट्या रिकाम करतील किंवा इतर कोणत्याही दृष्टीने तुम्हाला ते रिकाम केल्याशिवाय राहणार नाही. मग चमच्यापासून 10 हात लांब राहा. कारण चमचा, आता चमच्यासाठी सुद्धा सांगतो. मला सांगा दादा, प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते. आईस्क्रीम आवडते का तुम्हाला? आवडते. बरं, मला सांगा, तुम्ही आईस्क्रीम पार्लर मध्ये गेल्यानंतर तुम्ही आईस्क्रीमचा डबा घेतला, तर आईस्क्रीम ती कशाने खाता तुम्ही? चमच्याने. कोणत्या चमच्याने? लाकडाचा असतो किंवा प्लास्टिकचा चमचा असतो. बरं, ती आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तो चमचा तुम्ही फेकून देता का घरी घेऊन येता? फेकून देता. मग चमच्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काम झाल्यानंतर आपली सुद्धा हीच अवस्था होणार आहे. म्हणून चमच्याने सावध व्हा. चला, मला सांगायचं काय आहे, या कलियुगामध्ये यज्ञ करणं सोपं नाही. यज्ञ करण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते? गावरान तूप लागते. या कलियुगामध्ये यज्ञ करणं सोपं नाहीये. या कलियुगामध्ये सोपी साधना सांगितली. किती सोपी? नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पैसोपे. बरं, किती सोपं हो? सगळ्या साधनेपेक्षा सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि शहाणा तो धनी घेतो तेथे. त्याला शहाणा म्हटलाय. कोणाला? नामस्मरण करतो. स्वामी समर्थ भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये येऊन जो कमीत कमी 5-10 अर्धा तास 1 तास एक चित्ताने त्या ठिकाणी शांत अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करतो ना, तो खऱ्या अर्थाने शहाणा आहे या कलियुगामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते स्वामी समर्थ भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. कारण तो भगवान परमात्मा वेगळा नाहीये. कारण मी माझ्या वाचनात आलं की भगवान विष्णूचा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय, आणि भगवान दत्तात्रयांचाच अवतार म्हणजे स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. मग जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सुख हवं असेल, निश्चिंतता त्या ठिकाणी हवी असेल, तर आपण काय केलं पाहिजे? तर त्या भगवान परमात्म्याला आपलासा केला पाहिजे. आणि का केला पाहिजे हो? कारण भगवान परमात्म्याचं नामस्मरण का करायचं? तर याच्यासाठी श्रीमद भागवत कथामध्ये नवे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. एकनाथी भागवतामध्ये भगवान परमात्म्याने, स्वामी समर्थ भगवंताने ही सगळी सृष्टी निर्माण केली दादा. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जलचर, वनचर, खेचर, भूचर अनेक प्रकारच्या योन्या निर्माण केल्या. पण भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली. हे कोणी सृष्टी? ते सुख न वाटेची देवाते. त्या भगवंताला ही सृष्टी निर्माण केल्यानंतर समाधानच वाटलं नाही. का समाधान वाटलं नाही? कारण फक्त एक मनुष्य योनी न निर्माण करता ही भगवंताने सृष्टी निर्माण केली होती. मग भगवंताने या सृष्टीकडे पाहिल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. कारण ब्रह्मांड नायक म्हणजे स्वामी समर्थ भगवान परमात्मा आहे. त्या ब्रह्मांडाचा नायक म्हणजे भगवंत आहे. मग त्यांनी ही सृष्टी निर्माण केली फक्त मनुष्य देह न निर्माण करता. आणि मग भगवंताने जेव्हा या सृष्टीकडे पाहिलं तेव्हा स्वामी समर्थ भगवंताला समाधान वाटलं नाही. का समाधान नाही वाटलं? कारण त्याची भक्ती करणार या योनीमध्ये करील का कोणी? मला सांगा, बैल कधी मंदिरात येतात का? बैल 4 पायाची बरं का. बैल कधी देव धर्माला मानतात का? बैल देवाला मानत नाही. कोण? 4 पायाचे. देव धर्म चांदी पडीने सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. म्हणजे भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या भगवंताला समाधान वाटलं नाही. कारण पशु काय पाप पुण्य हे जाणती, आणि उत्तम मध्यम भोग भोगिती. जनावरांचे आणि आपले बरेच व्यवहार सारखे आहेत दादा. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, फक्त मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार
जनावरांनाही खायला लागतोय, आपणही खातो. बरं, जनावरांकडे झोप आहे, आपल्याकडेही झोप आहे. जनावरांकडे मैथून आहे, आपल्याकडेही मैथून आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जनावरांच्या आणि आपल्या सारख्याच आहे. फक्त परमार्थ करण्याचं ज्ञान जनावरांना नाही. ते ज्ञान कोणाला आहे? माणसाला आहे महाराज. तेच फक्त मंदिरामध्ये येतात, तेच फक्त भगवंताचं नामस्मरण करतात. कारण महाराज म्हटले ना, याची देही घाणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्याचं, भगवंताचं नामस्मरण करण्याची, भगवंताच्या मंदिरामध्ये येण्याची वृत्ती फक्त माणसालाच आहे. कारण 84 लाख योन्या आहेत. सर्व योन्या किती आहेत? 84 लाख योन्या आहे. पण या 84 लाख योन्यामध्ये 83,99,999 योन्या या भोग प्रदान आहे. आणि फक्त एक मनुष्य योनी काय आहे? ज्ञान प्रदान आहे. कारण देव, धर्म, चांगलं, वाईट, पाप, पुण्य हे कोणाला कळतंय? माणसालाच कळतंय. पण काही बिलिंदर याच्या पुढे जनावरांपेक्षा खाली जातात. हे फक्त माणसालाच कळतंय, पण ते जाणून बुजून जनावरांपेक्षा जास्त पाप ते बिलिंदर करतात. चला, म्हणजे भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, समाधान वाटलं नाही. आणि मग भगवंताने तुमचं आमचं हे मॉडेल सेम भगवंतासारखंच मॉडेल निर्माण केलं. आणि जेव्हा भगवंताने, स्वामी समर्थ भगवंताने या देहाकडे पाहिलं, तेव्हा भगवंताला समाधान वाटलं. का समाधान वाटलं? कारण हेच माझं काय करील? भजन करील. किंवा हा जीव जेव्हा आईच्या उदरामध्ये होता ना, त्यावेळेला त्या जीवाच्या तोंडामध्ये, नाकामध्ये विष्ठा, मूत्र हे जात होतं, रक्त जात होतं. त्यावेळेला त्या जीवाने त्या स्वामी समर्थ भगवंताला एक प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? एक वेळकारी या दुखावे गळे, एक वेळकारी या दुखावे गळे, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. काय विनंती केली भगवंताला? या जीवाने प्रार्थना केली, एक वेळ करी या दुखावे गळे, या दुःखातून मला एकदा सोडव. अशी प्रार्थना भगवंताला केली. देवाने सांगितलं, मी तुला सोडवतो, पण तू बाहेर आल्यानंतर स्वामी समर्थ भगवंताचं भजन पूजन करशील का? मग त्या जीवाने देवाला वचन दिलंय. काय वचन दिलंय? आठवीन पाय हा माझा नवस. काय नवस? आठवीन पाय. रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझंच भजन करीन. देवाने त्याला सुखरूप बाहेर काढलं. आणि सुखरूप बाहेर काढल्यानंतर देवाने त्याला विचारलं, अरे तू बाहेर आल्यानंतर माझं भजन करणार होता ना, मग कर ना आता माझं भजन. तर त्या जीवाने सांगितलं, कधी म्हटलो? कारण रडताना बाळ कसं रडतं? केव्हा केव्हा. म्हणजे ते देवाला एवढं बैमान होते महाराज, फार बैमान दुनिया झाली महाराज. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. एवढं बैमान होतं महाराज. अरे त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला पवित्र असा हा नरदेह तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता दिलाय, याचं भजन पूजन करण्याकरता. कारण याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. किंवा भगवंताने तुम्हाला हा नरदेह दिलाय, कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. पण शोकांतिका अशी आहे महाराज, त्या स्वामी समर्थ भगवंताने तुम्हाला पवित्र असा हा नरदेह याचं भजन करण्याकरता, त्याची प्राप्ती करून घेण्याकरता दिलाय. पण काही नास्तिकवादी लोक जन्माला आले की त्याच देवाला नाही म्हणणारे लोक जन्माला आले. दादा ते म्हणतात की ज्या तुमचा देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही, त्या तुमचा देव कशावर होतो? आता जर तुम्हाला असं कोणी जर भेटला ना, माझं हे वाक्य लक्षपूर्वक ऐका, काही नाही आहे नेलं घरी तर चालत, फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा. जर तुम्हाला कोणी जर म्हटला ना, काय बघ तुम्ही रोजच स्वामी समर्थ भगवंताच्या दरबारात मंदिरामध्ये जाताय, लयच देव देव करताय, देव तुम्हाला दिसलाय का कधी? मग त्याला तो जर असं म्हणत असेल ना, तर तुमचा देव आहे तर मग दाखवा. मग त्याला एकच काम करायचं, त्याचं म्हणणं एकच आहे की ज्या अर्थी देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही, त्या अर्थी तुमचा देवच नाही. असं जर म्हणणारा तुम्हाला कधी काळी जर भेटला, तर त्याला आपली जी मेन लाईन आहे ना, लाईटची मेन लाईन, त्याच्या जवळ यायचं आणि मग त्याला विचारायचं, त्याचा प्रश्न काय आहे दादा? जे डोळ्याने दिसतं तेच
सांगायचं, सांग या तारीमध्ये लाईट आहे का? काय म्हणत राहता तो? काय म्हणा आहे म्हणा. मग आहे जर म्हटला तर मग दाखव, आणि जर नाही म्हटला तर लाव हात, मग कळत. पण तो आहेही म्हणणार नाही आणि नाहीही म्हणणार नाही. मग तो काय म्हणे, महाराज त्या तारीतली लाईट पाहण्याकरता त्याच्यासाठी काय करावं लागेल? बल आणावं लागेल, होल्डर आणावं लागेल, बटन्स आणावं लागेल, आकडा टाकावा लागेल, अर्थिंग द्यावी लागेल, आणि मग बटन ऑन केल्यानंतर त्या तारीतली लाईट दिसते. मग जर छोट्याशा लौकिक तारीतली लाईट पाहण्याकरता एवढा मोठा खटाटोप करावा लागतो, एवढी मोठी फिटिंग करावी लागते, तेव्हा त्या तारीतली लाईट आपल्याला दिसते. मग तो भगवान परमात्मा आपल्याला दिसण्याकरता, आपल्याला पाहण्याकरता बिना फिटिंगचा तुझ्या बापाची पिंड आहे का? अरे त्याला जशी आपल्याला तारीतली लाईट पाहण्याकरता एवढी मोठी फिटिंग करावी लागते, तेव्हा त्या तारीतली लाईट आपल्याला दिसते ना. मग त्या भगवान परमात्म्याची सुद्धा भक्ती रूपी, नामस्मरण रूपी फिटिंग करावीच लागेल ना. अरे तूच मला सांगा, ते काय म्हणतात, आता ज्ञानोबारांनी यावर आणखी एक उदाहरण सांगितले अमृत अनुभवामध्ये. त्यांचं म्हणणं काय आहे, जे डोळ्याने दिसतं, मला सांगा बरं का टाइम झाल्यावर, नाहीतर माझं आडनाव आहे तांबडी, मी काय तांबडं फुटस्तूर सोडायचो. काय झालं, त्याचं म्हणणं असं आहे, जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. आता जे डोळ्याने दिसतं तेच असतं असं जर म्हणायचं असेल तर मला सांगा, मृगजळ माहितीये का तुम्हाला? मृगजळ कसं असतं? 2 शिंग असतात, 2 कान असतात, बरोबर? हुशार बरोबर म्हणताय तुम्ही. अहो, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे जमिनीवर ज्या झाळ्या निर्माण होतात ना, त्याला मृगजळ असं म्हणतात. ते कशासारखं दिसते? पाण्यासारखं दिसते. आपण लांबून जर बघितलं, डांबरी रोडवर जर बघितलं, तर त्या डांबरीवर असं हलताना पाण्यासारखं त्या झळ्या दिसतात, त्याला मृगजळ असं म्हणतात. आता ते मृगजळामध्ये पाणी आहे का? पण त्या पाण्याचा भास होतोय की नाही? मग ज्ञानोबारा म्हटले, शेजारी शेजारी 2 डोंगर आहे. मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, ज्ञानोबारांचा प्रश्न आहे. ज्ञानोबारा म्हटले शेजारी शेजारी 2 डोंगर आहे, एका डोंगरावरती मृगजळ आहे आणि एका डोंगरावरती मृगजळ नाही. मग ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर ओला. काय? ज्या डोंगरावरती मृगजळ आहे तो डोंगर ओला, आणि ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तो डोंगर कोरडा. कसा आहे? अहो, दोन्ही कोरडेच ना. कारण ज्या डोंगरावरती मृगजळ नाही तोही कोरडा, आणि ज्याच्यावर आहे तोही कोरडा. कारण मृगजळ हे फक्त पाण्यासारखं दिसते. मग ज्ञानोबारा म्हटले, मृगजळ जेथन मडे तेथे असे पा कोरडे, माउंगडे जेथे जोडे ओढांशु काही. अरे तो डोंगर काय ओला आहे का? म्हणजे या ठिकाणी त्याच्या पहिल्या मताचं खंडन केलंय ज्ञानोबारांनी. आता त्याचा दुसरा प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, जे डोळ्याने दिसतं तेच असतं, आणि दुसरा प्रश्न आहे, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही. बरं, आता मला सांगा, जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाहीच का? असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणा ना मग, जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच का? आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, फक्त त्याचं तुम्ही उत्तर द्या. मला सांगा, तिळामध्ये तिळ आहे का ताई? तिळा आहे, पण ते दिसतंय का? नाही, मग ते नाहीच का? बरं, फुलात सुगंध आहे का? फुलात आहे, पण तो दिसतोय का? मग तो नाहीच का? दुधात तूप आहे का मावशी? आहे, पण ते दिसतंय का? मग ते नाहीच का? लाकडात आग नाही का? आहे, पण तो दिसतोय का? मग तो नाहीच का? ऊसात गुढी आहे का? आहे, पण ते दिसते का? मग ती नाहीच का? मग जगात देव नाही का? आहे, पण ती दिसतोय का? मग तो नाहीच का? पाहायचा आहे का? ऐका, पाहायचा आहे का? मग ऐका. अरे, फुलातला सुगंध पाहायचा असेल तर नाकाला लावून पहा, म्हणजे फुलातला सुगंध कळल्याशिवाय राहणार नाही. अरे, खाऊन पहा, कळल्याशिवाय राहणार नाही. अरे, वाटून पहा, तिळातलं तेल कळल्याशिवाय राहणार नाही. अरे, मंथन करून पहा, दुधातलं तूप कळल्याशिवाय राहणार नाही. तसं संत संगतीमध्ये जाऊन पहा, संत संगतीमध्ये स्वामी समर्थ भगवंताच्या मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी भगवान परमात्म्याचं, या स्वामी समर्थ नामाचा जप करून पहा, म्हणजे या जगामध्ये देव आहे का नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. झुंबऱ्यावरून देवच नाही, गोंडत फिरण्यात काहीच मजा नाही ना. अरे, देव आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी
दृष्टी आपल्याकडे नाहीये, फक्त त्याला पाहण्याची, कारण आपल्याला या चर्मचक्षुने तो देव दिसणार नाही. कारण देवाला जर पाहायचं असेल तर त्याला अंतःकरण दृष्टी, अंतःकरणाची दृष्टी आपल्याला हवी असेल तेव्हा तो देव दिसेल. पण देव दिसणार नाही म्हणजे या चर्मचक्षुने दिसणार नाही. मग आता किंवा याही पुढे सांगतो, स्वामी समर्थ भगवंताला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मांड नायक. म्हणजे या ब्रह्मांड नायक म्हणजे काय? ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड पहिला वर्ग, ब्रह्मांड, ब्रह्मांड कोंबडीचा अंड नाही. ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड. आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो, ऐका. आपल्या खाली कोणता लोक आहे? मृत्यूलोक. पाताळ लोक हा कोणता लोक आहे? मृत्यूलोक. आणि आपल्या वरती स्वर्गलोक. किती लोक आहे? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. आता वरती 7 आणि आपल्या खाली 7 जण आहेत. 7 पाताळे. खालचे 7 पाताळे, नुसतं एकच पाताळ नाही बरं का. शास्त्र सांगते खाली 7 पाताळे आणि वरचे 7 स्वर्ग आहे. आता मी तुम्हाला नाव सांगतो. वरचे 7 स्वर्ग कोणते कोणते? स्वर्गलोक, भूलोक, मरलोक, जललोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. किती झाले? नक्की कोणते कोणते होऊन जाऊया. वरचे 7 आहे. कोणते कोणते? स्वर्गलोक, भूलोक, महरलोक, स्वर्गलोक, भूलोक, महरलोक, जललोक, सत्यलोक, तपोलोक आणि स्वर्गलोक. आणि खालचे 7 पाताळ आहे. 7 पाताळ कोणते कोणते? आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ. हे 7 पाताळ आहे. वरचे 7 आणि खालचे 7. 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक 1. 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक 15. अशा 15 मिळून काय होतोय? एक ब्रह्मांड. आणि अशा ब्रह्मांडाचा नायक कोण आहे? स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ भगवंत आहे. आता तो भगवान परमात्मा संपूर्ण सृष्टीचा चालक मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे. तर त्या भगवान परमात्म्याला आपल्याला जर पाहायचं असेल तर तो सहजासहजी शक्य आहे का? सहजासहजी शक्य नाही. आता तुम्ही सकाळी झोपेतून उठले, ज्ञानोबरायांचं उदाहरण सांगतो. तुम्ही सकाळी झोपेतून उठले आणि तुमच्या शेतामध्ये फेरफटका मारायला गेले आणि फेरफटका मारत असताना त्या तुमच्या शेतातल्या, आता पाऊस पडलेला होता, ऑलरेडी चिखल झालेलाच होता, त्या मातीचे डायरेक्ट ऑटोमॅटिक गाडगे मडके तयार झालेले तुम्हाला दिसले होतील का? नाही. मग गाडगे मडके दिसतायत त्या अर्थी त्याला घडवणारा कोण आहे? कुंभार दादा. दिसो अगर ना दिसो तो मानवाच लागेल. का ऑटोमॅटिक गाडगे मडके तयार होतात का? ज्ञानोबाला म्हटले, एरवी तरी भूमिया तोणी स्वयंभ, काय घडे या गाडगेयाचे निगती कोंब, करी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. किंवा तुम्ही कापसाची शेती केलेली आहे, तुम्ही कापसाच्या शेतीमध्ये गेला आणि त्या कापसाला एका एका कैरीला डायरेक्ट 1 मीटरचा तागा कापडच लागलं, असं आहे का? नाही. कापसाची एक उटी, अरे काय कापडाची होती पिटी, तो विहित्याची ती कापड झाला. किंवा तुम्ही एखादी सोन्याची काम घेऊन गेला सोनार दादाकडे, आहे का? पण आहे म्हणा, फक्त सांगू नका कोणाला. सोनार दादाकडे गेले आणि सोनार दादाकडे दिल्यानंतर सोनार दादा नुसतं पाहिलं त्याचे लगेच अलंकार तयार झाले, असं आहे का? सोने लेणे होणी घडे तरी तयाचे सोने पण न मोडे, हेर अलंकार हे वरचिनीकडे देते याची भावे. अरे ज्या अर्थी अलंकार दिसतायत ना, मग सोनार दादा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. अरे गाडगे मडके दिसतायत ना, मग कुंभार दादा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. तसं किंवा भिंतीवरती चित्र दिसते, मग तो चित्रकार दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. त्याप्रमाणे जगतानी दिनो करता तुला लेन विना घटाहा, चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवे तदा. अरे भिंतीवरचं चित्र दिसते ना, मग चित्रकार दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. गाडगे मडके दिसतायत ना, मग कुंभार दादा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. हे कापड दिसते ना, मग विणणारा दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. त्याप्रमाणे या जगताचा करता करविता तो ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ भगवंत डोळ्याने दिसो अगर ना दिसो तो माना वाच लागतो. दिसतो अगर ना, कारण तो दिसणारी गोष्ट नाहीये, अदृश्य रूपाने तो भगवान परमात्मा. बरं तो कुठे नाही हो? स्वामी समर्थ भगवान परमात्मा कुठे नाहीये? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना. सर्वागती रामध्ये हा देही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. किंवा देव आहे, देव आहे,
पाय देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. तो देव कुठे नाही? अरे चराचरामध्ये घटाघटामध्ये कुठेही पहा. तुम्ही जर रात्रीच्या वेळेला जर कुठे गेला आणि जर तुम्हाला भीतीयुक्त वातावरण जर झालं तर त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला बोला सर्वांनी बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ भगवान की. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ भगवान की. आज खऱ्या अर्थाने